आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. सिटी 60 पाहूया. मराठीवरती हल्ले होत असताना अभिनेता नाना पाटेकर, प्रशांत दामले मराठी क्रिकेटपटू कुठे आहेत? संजय राऊतांचा कलाकारांना सवाल. तर मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी किती बैठका घेतल्या सांगावं, राऊतांचं आवाहन. हिंदी सक्तीवर चर्चा म्हणजे सरकारला उशिरा आलेलं शहाणपण. मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका. जीआर काढण्याआधी चर्चा करायला हवी होती, अशीही टीका. हिंदी सक्तीवरून पुण्यातील मनसेचा आक्रमक पवित्रा. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत दादा भुसेंना पुण्यात येऊ देणार नाही. पुण्याचे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा इशारा. महाराष्ट्राचं हिंदीकरण करू नका, अन्यथा या मराठीद्रोही सरकारला आमच्या संतापाचा सामना करावा लागेल. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंचा इशारा. फडणवीस सरकारच्या तुघलकी निर्णयामुळे मराठी मनं दुखावली. सामनाच्या अग्रलेखातून टीका. तर मराठी भाषेसाठी मशाल घेऊन किती लेखक अभिनेते पुढे आले? सामनाच्या अग्रलेखातून मराठी कलावंतांना सवाल. महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्या मनातलं ओळखलंय का? मनसे नेते संदीप देशपांडेंचा संजय राऊतांना टोला. 2 दिवस आधी भास्कर जाधव यांचा राजकीय प्रवास थांबण्याबाबत वक्तव्य. शिवसेना मनसे युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ. राजकारणामध्ये एक योग्य वेळ येते, त्या वेळेला सगळ्या गोष्टी होत असतात. संजय राऊतांची शिवसेना मनसे युतीवर प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती. काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातल्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला होता. वारी संदर्भात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अबू आझमींनी माफी मागितली. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. आझमींनी एक्स पोस्ट करत माफी मागितली, तर आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचाही दावा. बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू. ब वर्ग गटातून अजित पवार विजयी. अजित पवारांचं नीलकंठेश्वर पॅनल निवडून येतं का, याकडे लक्ष. दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या 17 पैकी 13 अनधिकृत बांधकामांवर ठाणे महानगरपालिकेकडून तोडक कारवाई. शीळ डायगर येथील खान कंपाऊंडमध्ये पुन्हा एकदा तोडक कारवाई. मनसेच्या केंद्रीय समितीची आजही बैठक. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई विभागाचा आढावा घेणार. काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पर्याय शोधण्याचं काम सुरू. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती. महायुतीत लढलो तरी बहुमत भाजपचंच असलं पाहिजे. जयकुमार गोरे यांची ठाणे जिल्हा भाजप कार्यकर्ता संवाद बैठकीत वक्तव्य. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळायला पाहिजे, गोरेंचं विधान. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलावली. वर्षा निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर राष्ट्रवादीत प्रवेश करणार. महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी पुण्यामध्ये अजित पवारांची ताकद वाढली. भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन. कार्यालयाच्या बोर्डावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव अधोरेखित. पक्षातील नाराजीच्या चर्चेवर भास्कर जाधवांकडून पूर्णविरामाचे संकेत. गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल. कळंब शहरात हजारो भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली पालखीची दृश्य सध्या समोर आली. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज जेजुरीत मुक्कामी येणार. त्यानिमित्तानं जेजुरी संस्थानकडून खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा, गडकोट आवारामध्ये फुलांची आकर्षक सजावट. मिळूहून संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ. बिंदुसरा नदीच्या तीरावर आजोबा गोविंद पंत आणि मुक्ताई या आजोबा नातीची भेट. 358 वर्षांपासून बीडकर या भेटीचा भावनिक अनुभव घेत आहेत. रायगडच्या महाड पोलादपूरमध्ये थरारक घटना. सावित्री नदीच्या प्रवाहामुळे रेस्क्यू बोट उलटली. टीम सदस्यांनी उड्या मारल्यानं थोडक्यात बचावले. पालघरच्या सूर्या नदीत मासवण पुलाखाली हाऊस बोट अडकली. हाऊस बोट काढण्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल. पालघर जिल्ह्यात सगळ्याच भागात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. सोमेश्वर धबधब्यानं रौद्र रूप धारण केलं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. नाशिकच्या सुरगणा येथील भिवतास धबधबा प्रवाहित. 1000 फुटांवरील उंचीवरून कोसळणारा जलप्रवाह पर्यटकांचं लक्ष वेधतोय. काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित.
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू. गंगापूर धरणातून 5,000 क्युसेकनं विसर्ग, त्यामुळे गोदावरीची पूर परिस्थिती कायम. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. रामकुंड परिसरातील सर्वात मोठं मंदिरही पाण्याखाली. अकोल्यातल्या मोरणा नदीच्या मोठ्या पुलावरून एका तरुणानं उडी मारल्याची चर्चा. काल रात्री शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र मुलाचा काहीच शोध लागला नाही. आज पुन्हा सकाळपासून या तरुणाचा शोध घेतला जातोय. भांडूपच्या हनुमाननगर परिसरात घरावर झाड कोसळलं. 4 जण गंभीर जखमी. सगळ्या जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यात कर्ली नदीवरच्या पुलावरून दोघं वाहून गेले. एक बचावला. पुलावरून पाणी वाहत असतानाही दुचाकीस्वार पुलावरून गेल्यानं ही घटना घडली. रायगड जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या उन्नई धरणाचे 2 दरवाजे उघडले, त्यामुळे नद्यांच्या पातळीत पुन्हा वाढ. कुंडलिका नदीनंही इशारा पातळी गाठली. अलिबागला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं झोडपलं. पावसानं गोंधळपाडा बुरमखान परिसरातील मुख्य रस्त्यावर 2 भरीमोठी चिंचेची झाडं कोसळली, त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद. भिवंडीमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. भाजी मार्केट, बाजारपेठ, खाडीपार, तीनबत्ती परिसरात पाणी. अनेकांच्या घरातही पाणी शिरलं. पावसानं कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. वसई विरार नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस. नालासोपारा पूर्वेकडील गालानगरमधील सर्कलजवळ सकाळीही रस्त्यावर पाणी. विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. गडचिरोलीमध्ये पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी रस्ता वाहून गेला. आलापल्ली सिरोंचा मार्गावरील वाहतूक बंद. राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचं साम्राज्य झाल्यानं वाहनधारकांना नाहक त्रास. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ भागात मुसळधार पाऊस. सातपुडा परिसरात मुसळधार पाऊस. नद्यांना पूर. काल मध्यरात्रीपासून जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पावसाची हजेरी. शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण. रखडलेल्या पेरण्या पुन्हा सुरू होणार. गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प अद्यापही तहानलेले. जून महिना संपत आला तरीही जिल्ह्यातील प्रमुख जलाशयांमध्ये केवळ 12%च जलसाठा शिल्लक. मुंबईवर कचरा संकट. 1 जुलैपासून कचरा न उचलणाऱ्या महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचा इशारा. कचरा गोळा करून वाहून नेण्यासाठी कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा. कंत्राट रद्द. संपावर जाण्याचा इशारा. मुंबईमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्या. घर घेण्यासाठी श्रीमंत 5% कुटुंबांनाही 109 वर्ष बचत करावी लागेल. घर घेण्यासाठी 5% श्रीमंत कुटुंबांनाही 109 वर्षांची बचत करून मगच घर घेता येईल. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून कल्याणमधील शिरगाव आणि खोणी गावातील 6,248 घरांच्या विक्री किमती कमी. पीएम आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील लोकांना लाभ मिळावा यासाठी निर्णय. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा रेल्वे प्रवास. आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी रिग्रेट. सोमवारी सकाळी 8 वाजता आरक्षण सुरू होताच कोकणातील सर्व प्रमुख गाड्यांची तिकीट काही मिनिटातच फुल. प्लास्टर ऑफ पॅरिसवरील मूर्तींवरील बंदी उठवल्यानंतर रायगडच्या पेणमधील मूर्तिकार आणि भाजपच्या युवा नेत्यांनी मंत्री आशिष शेलार यांचे आभार मानले. मूर्तिकारांकडून शेलार यांची गणेशाची मूर्ती देत सत्कार. नागपुरातील शामबाग क्रीडा संकुल 30 वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत. राज्याच्या 2 मुख्यमंत्र्यांमधून क्रीडा संकुलाच्या जागेवर भूमिपूजन. मात्र कामगार कल्याण मंडळाकडे पुरेसा निधी नसल्यानं क्रीडा संकुलाचं काम रखडलं. माझ्याच गावात नाटकाचा प्रयोग नाही. परभणीतील रंगमंदिराची दुरावस्था मनाला चटका लावणारी. अभिनेता संकर्षण कराडेची पोस्ट. परभणीतील नाट्यगृहाचा उकिरडा झाल्याचीही संकर्षण कराडेची टीका. आजपासून 28 जून दरम्यान सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती. जून ते सप्टेंबर महिन्यात 19 वेळा समुद्राला भरती असेल. यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा 26 जूनला उसळणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीड कोर्टात सुनावणी सुरू. कराडच्या संपत्ती जप्तीबाबत तसंच आरोपींकडून करण्यात आलेल्या निर्दोष मुक्ती अर्जावर सुनावणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी धनंजय देशमुख यांचा अर्ज. त्यावर आज सुनावणी होणार. धनंजय देशमुख यांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज. त्यावरही आज सुनावणी होणार. आजच्या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम उपस्थित राहणार. छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनगर परिसरात मध्यधुंद महिलेचा धिंगाणा. सुमारे तासभर वाहतुकीला अडथळा निर्माण. असे प्रकार सातत्यानं घडत असल्यानं नागरिकांचा संताप. पुणे पोर्शे अपघात. आरोपीवरती प्रौढ म्हणून खटला चालवा. सरकारी वकिलांची बालन्याय मंडळाकडे मागणी. परिणाम माहीत असूनही आरोपी दारू पिऊन गाडी चालवत होता. सरकारी वकिलांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधून ड्रग्ज बनवण्यासाठीची 2.25 कोटीची रासायनिक पावडर जप्त. 2 गोदाम सील. एनडीपीएस पथकाची साजापूरमध्ये मोठी कारवाई.
बीडच्या सुरडी परिसरातील शेतातून 19 किलो 700 ग्रॅम वजनाचं गांजाचं झाड जप्त. युसूफ पडगाव पोलिसांची कारवाई. या प्रकरणी एक जण ताब्यात. नागपूरच्या वैद्यनाथ चौकामध्ये ट्रक चालकानं 2 ट्रक पेटवल्याची घटना. ट्रान्सपोर्ट मालकानं पैसे न दिल्यानं रागाच्या भरात चालकानं ट्रक पेटवल्याची माहिती. पोलिसांकडून आरोपी ताब्यात. बीड जिल्हा रुग्णालयातील परिचारिका महाविद्यालयाच्या वसतिगृहात साप आढळला. साप पाहून विद्यार्थिनीला भोवळ. तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करत विद्यार्थिनीवर उपचार. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पतीनं पत्नीची गळाओढून हत्या केली. मुंबईतील गोरेगावच्या भगतसिंग नगरमधली धक्कादायक घटना. या प्रकरणी आरोपी पतीला अटक. 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होणार. 10वीचे 34,562 तर 12वीचे 68,098 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पुरवणी परीक्षा लवकर होतीये. 12 दिवसांच्या युद्धानंतर इराण इस्रायल युद्धबंदीची घोषणा. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी घोषणा केली. इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीवर सहमती. युद्धबंदीची इराणच्या सरकारी टीव्हीवरही घोषणा. अध्यक्ष ट्रम्प यांनी घोषणा केल्यावर इराणनं पुष्टी दिली होती. इराणच्या सरकारी टीव्हीवरही युद्धबंदी जाहीर. इस्रायलच्या तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये पुन्हा स्फोट. हवाई हल्ल्यांचा इशारा देणारे सायरनही कार्यान्वित. मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये स्फोटांचे आवाज. युद्धबंदीनंतरही हल्ले सुरूच असल्याचा इस्रायलचा आरोप. युद्धबंदीनंतरच्या हल्ल्यात बिरशेबा शहरात 3घांचा मृत्यू झाल्याचा दावा. इस्रायलच्या अनेक शहरात हल्ल्याचा इशारा देणारे सायरन. मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये स्फोटांचे आवाज. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणच्या अणुशास्त्रज्ञाचा मृत्यू झाल्याची माहिती. युद्धबंदीच्या आधी इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहम्मद सादेगी यांचा मृत्यू झालाय. इराणनं कतारद्वारे अमेरिकेला युद्धबंदीचा संदेश पाठवला. इराणच्या संदेशाला अमेरिकेनं उत्तर दिलं. इराणविरुद्ध लष्करी कारवाई करणार नसल्याची अमेरिकेची घोषणा. इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि नेतन्याहू यांची फोनवरून चर्चा. इराणकडून हल्ले थांबवण्याची अट मान्य. इराण आणि इस्रायलनं आपल्याशी संपर्क साधला आणि शांततेचा मुद्दा मांडला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स पोस्टद्वारे माहिती. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशाचं भविष्य उज्ज्वल असल्याचंही ट्रम्प यांचं विधान. कतार आणि अमेरिकेनं युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला. 13 जूनपासून इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू होता. अखेर युद्धबंदी लागू झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणनंही युद्धबंदीची पुष्टी केली. इराणनं युद्धबंदीची सहमती दर्शवल्याचं वृत्तसंस्था रॉयटर्सची माहिती. इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीपूर्वी सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला. अमेरिकेच्या लष्करी तळावर काल इराणनं हल्ला केल्याची प्राथमिक माहिती. हल्ले केल्यानंतर इराणनं व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवला. एअर इंडियाकडून अमेरिकेच्या पूर्व भागातील सर्व फ्लाईट स्थगित. अमेरिकेसाठी उड्डाण घेतलेली सगळी विमानं माघारी किंवा अन्यत्र वळवली. पश्चिम आशियातील युद्धामुळे एअर इंडियाचा निर्णय. अमेरिकेसह युरोपकडे जाणारी उड्डाणंही तात्पुरती स्थगित. पश्चिम आशियातील अनेक देशांची एअरस्पेस बंद झाल्याचा फटका. पश्चिम आशियातील स्थिती निवळेपर्यंत उड्डाणं स्थगित राहणार. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इस्रायलच्या तेल अवीवमधून 165 भारतीय मायदेशी परतले. इराण इस्रायलमधून 2460 भारतीयांना माघारी आणण्यात यश. भारतीयांना घेऊन वायुदलाचं C-17 ग्लोब मास्टर विमान दाखल. इराण आणि इस्रायल युद्धबंदीनंतर भारतीय शेअर बाजारात उत्साह. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी तर निफ्टीमध्ये 265 अंकांची वाढ.